नमस्कार. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि अशा वेळी दुपारी काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, कमी तेलात तयार होणारा आणि महिनाभर टिकणारा बाजक्या पोह्यांचा चिवडा. हा चिवडा पचायला हलका असतो आणि बनवायला हे खूप सोपं आहे. मी या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा चिवडा शेवटच्या दाण्यापर्यंत कुरकुरीत राहील. चिवड्यासाठी आपण इथे चिवडा मसाला, शेंगदाणे, डाळे, धनिया पूड, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, सुक्या खोबऱ्याचे काप, लसूण, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 किलो बाजके पोहे नीट निवडून घेतले आहे. जरी हे पोहे आधीच भाजलेले असले तरी घरात आणल्यावर त्याला थोडा ओलावा असू शकतो. त्यामुळे मोठ्या पातेल्यात मंद आचेवर हे पोहे 2 ते 3 मिनिटे पुन्हा हलके गरम करून घ्यायचे आहे. यामुळे चिवडा बराच काळ कुरकुरीत राहतो. लक्षात ठेवा, गॅस मोठा करायचा नाही तर पोहे आकसतात. बऱ्याचदा काय होतं, आपण बाहेरचा चिवडा मसाला वापरतो. इथे मी घरी आहे म्हणून वापरलेला आहे, पण घरी बनवलेल्या मसाल्याची चव काय वेगळीच असते. जर तुम्हाला घरगुती मसाला हवा असेल तर एका छोट्या वाटीत 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, थोडे आमचूर पावडर, काळं मीठ आणि चवीनुसार लाल तिखट एकत्र करा. हा मसाला जेव्हा तुम्ही फोडणीत टाकता तेव्हा त्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळतो. यामुळे चिवड्याला बाजारासारखी चव येते, पण तो घरगुती आणि शुद्ध असतो. कधी काय होतं, चिवडा बनवल्यावर 2 ते 3 दिवसात तो मऊ पडतो. असं होऊ नये म्हणून एक साधे ट्रिक लक्षात ठेवा. फोडणीत आपण जेव्हा कढीपत्ता टाकतो तेव्हा तो कडक होईपर्यंत तळा. जर कढीपत्ता थोडा जरी ओलावा राहिला तर तो चिवड्यात मऊ करतो. तसेच मीठ टाकताना ते चिवडा गरम असतानाच टाका, म्हणजे ते पोह्यांना व्यवस्थित चिकटतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांची काहीतरी खायला द्या अशी सारखी बुणबुण असते. बाहेरची पॅकेट देण्यापेक्षा असा घरी बनवलेला चिवडा कधीही चांगला. तुम्ही यात मुलांच्या आवडीनुसार थोडे बेदाणे किंवा काजूचे काप सुद्धा तळून टाकू शकता. यामुळे चिवडा अधिक रिच दिसतो आणि मुलं तो संपवतातच. तर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे. त्यात तेल टाकायचं आहे. लसूणाची चव आवडत नसेल तर लसूण टाकलं नाही तरी चालेल. लसूण टाकले तर चिवड्याची चव वाढेल. तर तेल गरम झालं की त्यात आपण शेंगदाणे छान खरपूस तळून घेऊ. छान तळून आपण शेंगदाणे बाजूला काढलेल्या पोह्यांवर काढूयात. चिवडा बनवून झाला की लगेच डब्यात भरू नका. तो एका मोठ्या परातीत किंवा पेपरमध्ये पसरून पूर्णपणे गार होऊ द्या. गरम असताना डबा बंद केला की त्याला वाफ सुटते आणि चिवडा सादळतो. हवाबंद डब्यात भरून ठेवला तर हा चिवडा पुढचे 1.5 ते 2 महिने आरामात टिकतो. त्यामुळे एकदाचं बनवून ठेवा आणि सुट्ट्याचा आनंद घ्या. तर तळलेलं शेंगदाणे आपण बाजूला काढलेल्या पोह्यांवर काढूया. तर आता आपण डाळे टाकूया. डाळे लगेच काढायचं आहे तळून. डाळे बराच वेळ ठेवला तर डाळे कडवट होण्याची शक्यता आहे. आता इथे मी सगळे जे साहित्य घेतलेलं आहे ते मी प्रमाणात घेतलेलं नाही आहे. सगळे साहित्य अंदाजाने घेतलेलं आहे. पोहेच तेवढं ते 1 किलो घेतलेलं आहे. बाकीचे सगळे साहित्य मी अंदाजाने घेतलेलं आहे. तर आता आपण खोबऱ्याचे काप टाकून तळून घेऊया. खोबरा सुद्धा आपण तळून घेतलेला आहे. आता आपण कढीपत्ता छान तळून घेऊया. कढीपत्ता ओला राहता कामा नये. छान तळून घ्यायचा आहे. व्यवस्थित मी काढून घेते. आता आपण फोडणी देऊया. त्याच तेलामध्ये आता मोहरी टाकायचं आहे. मोहरी तडतडली तर जिरे पण तडतडले आहे. आता ठेचलेला लसूण टाकून
छान तळू द्यायचं आहे. आता हे आपण काढूयात. लसणाची चव आवडत नसेल तर लसूण टाकलं नाही तर चालेल, पण लसूण टाकलं तर चिवड्याची चव खूप छान लागते. एकदा करून बघा. तर आता यातच लाल मिरची पावडर टाकायचं आहे याच तेलामध्ये. हळद, मीठ, धनिया पावडर, छान भाजूयात. तर सुहाना चिवडा मसाला टाकून छान मिक्स करून घेऊया. 2 पॅकेट टाकले आहे मी 50 ग्रॅमचे. 50 ग्रॅमचे असे 2 पॅकेट वापरलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करते आणि जेणेकरून मसाले जळणार नाहीत. आता ही फोडणी आपण बाजूला काढलेल्या पोह्यांवर ओतूया. तुम्हाला चिवडा गोडसर चटपटीत चव आवडत असेल तर थोडी पिठी साखर टाकायची आहे. पिठी साखरेमुळे चिवड्याला एक छान गोडसर चव, चटपटीत चव येते, जी मुलांना खूप आवडते. मी पिठी साखर टाकलेलं नाही आहे, घरात आवडत नाही आहे कोणाला म्हणून. आता दोन्ही हाताने किंवा मोठ्या चमच्याने चिवडा हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून पोहे तुटणार नाही. बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या चिवड्याला. हा चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा अशा प्रकारे मी थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवलेला आहे. बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे. खूप टेस्टी झालेलं होतं. टेस्ट करून पाहिलं तर अशा प्रकारे सुद्धा आपण खाऊ शकतो. खूप छान लागते. तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.